मुलांचे कलागुण या ठिकाणी जोपासल्या जात आहेत। सगळ्यात मोठी गोष्ट की या सोबतच तुमच्या मुलांना संस्कार कसे मिळतील या अनुषंगाने हे स्कूल या ठिकाणी कार्यरत आहे। सविता मॅडम आणि मारुती सर यांच्या माध्यमातून तुमचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी घडताना आपण सर्वजण पाहतोय। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सविता मॅडम आणि कंटेवाड साहेबांसाठी जोरदार टाळ्या। आदरणीय साहेबांचं काम तर समाजसेवेच्या माध्यमातून अहोरात्र चालूच असतं, म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये काही भावना असतात आदरणीय मारुती कंठेवाड साहेबांच्या विषयी। त्या भावना मी व्यक्त करतोय, त्या भावना नक्कीच तुमच्या मनातल्या देखील असणारच आहेत कि मोहब्बत का नाम लेके दीवानों ने आज मोहब्बत का काम किया है। मोहब्बत का नाम लेके दीवानों ने आज मोहब्बत का काम किया है। फरिश्ता है ये जो दूसरों के लिए जिया है। मोहब्बत का नाम लेके दीवानों ने आज मोहब्बत का काम किया है। फरिश्ता है ये जो दूसरों के लिए जिया है। लोग तो करते हैं अपने घर को रोशन, लेकिन कंटेवाड साहब आप वो चिराग हो जिन्होंने हजारों को रोशन किया है, हजारों को रोशन किया। जोरदार तालियां बननी चाहिए। आणि या ठिकाणी थोडंसं मनोरंजन करण्याचा मी प्रयत्न करतो, थोडंसं डिस्टर्ब, कारण तुमचे विद्यार्थी तुमचे पाल्य जे आहेत खूप उत्कृष्ट परफॉर्मन्स या ठिकाणी देत आहेत। थोडंसं हास्य तुमच्या चेहऱ्यावरती फुलवण्याचं काम करतोय। महिला मंडळीची संख्या जरा जास्त आहे। लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले की नाही? मिळाले ना? मग हसा थोडंसं हसा। विनोद हे कुठे निर्माण होतात? सकाळी सकाळी मी कार्यक्रमाच्या दरम्यान घराच्या बाहेर निघालो आणि मी पाहिलं की एक जाड माणूस आपल्या खिडकीमध्ये थांबलाय आणि रस्त्याने जाणारा मुलगा त्या माणसाला पाहून हसत होता। या माणसाला राग आलाय, म्हणे काय पाहतो रे, काय हसतोस? हा लहान मुलगा, काय नाही काका, मी विचार करालो तुम्ही एवढे जाड, हा मग तुम्ही मेल्याच्या नंतर तुम्हाला दरवाजा बाहेरच काढावं। शॉक झाला माणूसाला, कोंबून ठेवलं रूम मध्ये। याची वडील आली शोधत, आमचा मुलगा दिसला का? म्हणजे दिसला। मला विचारत होतं की एवढे जाड हात मेल्याच्या नंतर दरवाजा बाहेर कसं काढायचं? या मुलाचे वडील म्हणाले, साहेब लहान मुलगा आहे, त्याला अजून अक्कल चालली नाही, त्याला कुठं माहिती आहे म्हणजे तुकडे तुकडे करून देखील बाहेर काढू शकतो। याला कोंबून ठेवलं। याचे वडील आले, म्हातारा माणूस, साहेब आमचा नातून मुलगा दिसला का? सकाळपासून भाकर नाही, कुटका नाही, गोठं हिंडालेत की? दिसलं का? तुमचा नातू विचार होता की एवढे जाड हात मेल्याच्या नंतर दरवाजा बाहेर कसं काढायचं? आणि तुमचा मुलगा शांतपणाने सांगलेला तुकडे तुकडे करून देखील बाहेर काढू शकतो। हे म्हातारा माणूस, अक्कल नाही साहेब त्याला, कोण्या दिवशी कोणाचा मार खातात की? पण मी काय म्हणतो, जागच्या जागी पुरले तर तुम्हाला काही तकलीफ? बाकीच्या लोकांना नक्की जीएसटी लागली आहे। बरं, मला पाहायचं असतं प्रत्येक ऑडियन्सचा कल कसा असतो, आर्टिस्टला कसं पाहतात, खरंच तुमचं लक्ष किती आहे पाहायचं असतं मला। त्यामुळे एक जोक मी नक्की सांगतो। पोलीस डिपार्टमेंट एक असं डिपार्टमेंट आहे ज्या ठिकाणी तक्रार करण्यासाठी कोणी जर गेला, लक्षपूर्वक आहे का? पोलीस डिपार्टमेंट म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये कोणी तक्रार करण्यासाठी गेला तर पोलीस लोकांचा एक डायलॉग नेहमी असतो, अच्छा तुम्हाला कोणावरती संशय आहे का? एका दिवशी एक माणूस गेला, साहेब आमच्या तिथे चोरी झाली हो। अच्छा तुम्हाला कोणावरती संशय आहे? दुसऱ्या दिवशी दुसरा माणूस गेला, साहेब आमच्या तिथे अपघात झाला हो। अच्छा तुम्हाला कोणावरती संशय आहे? अचानक कॉन्स्टेबल साहेब गेले एका दिवशी पेढा घेऊन, साहेब हा घ्या पेढा, मला मुलगा झाला। बाकीचं हसणं घरी गेल्यानंतर। लहान मुलांमध्ये खरंच खूप छान निरीक्षण शक्ती असते। एका शाळेमध्ये वर्ग शिक्षक शिकवत होते आणि एका विद्यार्थ्याला त्यांनी प्रश्न केला की सांगा म्हणे, ताजमहल कोणी बांधला? ताजमहल कोणी बांधला? तर याला माहित नाही ताजमहल कोणी बांधला, मिस्त्री कुठले होते, काय नाही, काही घेणं देणं नाही। ताजमहल कोणी बांधला सांग, याचं लक्ष दुसरीकडे। कोणी बांधला सांग? इमानदार सर माहिती आहे, तुम्ही लय भारी दिसावर आहे। अरे मी कसा आहे दिसतो? ताजमहल कोणी बांधला याचं उत्तर दे। मायच्या तुम्ही जॉकी सराफ सारखे दिसता सर। अरे मूर्खा, मी प्रश्न विचारले त्याचं उत्तर दे। इमानदारी मला कवा कवा असं वाटतं सर तुम्ही सेम नाही आत्यासारखे दिसता बघा। अरे काय संबंध आत्याचा तुझा माझा? इमानदारीनं सर तुम्ही सेम नाही आत्यासारखे दिसता, फक्त मिशाचा फरक आहे हो। सर म्हणले मला कुठं मिशा आहेत? तुम्हाला नाहीत, मी आत्याला आहेत की? टाळ्या वाजवा जरा। माझा स्पेशल आयटम तुमच्या सगळ्यांच्या समोर सादर करणार आहे। या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब आले असते, पवार साहेबांनी तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या असतात, तर त्यांचा अंदाज कसा असता? आवाज जर काही आवडले तर नक्कीच टाळ्या वाजवा। सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब। महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीत एकलव्य इंटरनॅशनल स्कूलच्या आजच्या या स्नेह संमेलनाच्या निमित्ताने
मी विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो. जरी आज तुमच्यापाशी घरी नसेल तरी चालेल, परंतु येणाऱ्या काळामध्ये तुमची वेळ चांगली झाली पाहिजे यासाठी तुम्ही कार्य केलं पाहिजे. धन्यवाद. संख्या जराशी जास्त आहे आणि त्यांचा प्रतिसाद पण खूप छान आहे. रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी आले असताना त्यांनी शुभेच्छा दिल्या असेल तर त्यांचा अंदाज कसा? आज मी आलो आणि तुम्ही आला. आज महिलांची संख्या या ठिकाणी आहे थोडीशी जास्त, कारण ज्या समाजामध्ये असतो महिलांचा मान, ज्या समाजामध्ये असतो महिलांचा मान, त्या महिला घरी गेल्याच्या नंतर आपल्या नवऱ्याच्या डोक्याला देत नाहीत ताण. सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले असताना त्यांनी शुभेच्छा दिल्या असतात तर त्यांचा अंदाज कसा असता? नरेंद्र मोदी साहेब मंच पर विराजमान आज के प्रोग्राम के अतिथि और भाइयों बहनों, मैं पीछे जो परफॉर्मेंस हुए हैं बड़ा ही प्यार से मैं देख रहा था. इतनी प्रतिभाशाली आपके बच्चों की छवि है. ये आने वाले समय में अपने स्कूल का, अपने माँ बाप का नाम रोशन करने वाले हैं. तो मैं चाहता हूं कि अपने बच्चों के लिए जोरदार तालियों की गूंज होनी चाहिए. यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब या ठिकाणी येणार होते, परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नाही. चव्हाण साहेबांचा आवाज तर सगळ्यांना परिचित आहे का नाही? हा, चव्हाण साहेब या ठिकाणी आले असेल तर त्यांचा अंदाज. महाराष्ट्रामध्ये बरेच बदल घडत आहेत, ते घडले पाहिजे. आणि राज्याची परिस्थिती मित्र तुमच्या सगळ्यांना माहित आहे. आपल्या जीवनामध्ये जर उज्ज्वल काही करायचं असेल तर आपल्याला बदल ही काळाची गरज आहे. कंटेवार साहेब नेहमी मला सांगतात, आपली चर्चा होत असते. आणि या ठिकाणी तुमच्या सगळ्यांना सांगतोय, तुमच्या विद्यार्थ्यांचं हे भविष्य उज्ज्वल झालेलं आहे. कारण एकलव्य इंटरनॅशनल माध्यमातून तुमचे विद्यार्थी या ठिकाणी घडताना मी पाहतोय. एक ना एक दिवस तुमच्या विद्यार्थ्यांचं हे कमळ आयुष्यामध्ये 100% फुलेल अशी माझी शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या समेत तुमच्या पाल्यांचे सुपर डुपर हिट डान्सिंग परफॉर्मन्स या ठिकाणी सादर होणार आहे.